लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. जीवा आपल्या प्रतिबिंबाशी बोलत असतो. जीवाचं प्रतिबिंब जीवाला म्हणत असतं, काय रे कसला बिंडो आहेस तू? काही जमत नाही तुला? तू काही सिनेमा वगैरे काही बघत नाहीस का? अरे हिरो हिरोईनला मिळवायला काय काय करतो, बापाच्या लाता खातो, दुनियेच्या बाता ऐकतो आणि विलन सोबत फायटिंग पण करतो. अरे तू काय बघितलं नाहीस काय? नंदिनीच्या आई इकडे नंदिनीला बाहेर घेऊन आलेली असते आणि ती समोर जीवाला दाखवत असते. नंदिनी म्हणत असते, आई तू मला इथे का आणलंयस? यावर नंदिनीची आई म्हणते, ते बघ जीवा काय करतायत ते. नंदिनी म्हणत असते, अगं हे असे कुणाशी बोलतायत? नंदिनीच्या आई म्हणते, अगं कळत नाही आहे का नंदिनी तुला? नंदिनी म्हणते, काय? नंदिनीच्या आई म्हणते, अगं त्यांना तू असल्याचा भास होतोय आणि ते स्वतःशीच बोलतायत. अशाने त्यांच्या डोक्यावर परिणाम होईल ग. यावर नंदिनी म्हणते, नाही नाही अगं आई असं नाही होणार. नंदिनीची आई म्हणते, असं व्हायला नको आहे ना तुला? मग तू त्यांना घरामध्ये घे, म्हणजे त्यांना असं स्वतःशीच वेड्यासारखं बोलावं नाही लागणार. शारदा म्हणत असते, तुला कळतंय का नंदिनी? नंदिनी म्हणते, हो तुला काय म्हणायचंय ते मला चांगलंच कळतंय. हे बघ आई तू उगाच मला घोळात घेऊ नकोस हा. चल चालली आहे मी. शारदा म्हणते, कुठे? जीवाला भेटायला? नंदिनी म्हणते, अगं नाही ग आनंद निवासला चालले. त्यानंतर नंदिनीची आई आत निघून जाते. नंदिनी म्हणत असते, जेव्हापासून हे जीवा आलेत ना, वेड लावलाय सगळ्यांना. अरे पण हे असे वेड्यासारखं काय बोलतायत? जीवाचं प्रतिबिंब इकडे म्हणत असतं, 100 रुपयाचा टॉक टाइम दिलाय तुला मोटिवेशनल. तुझ्या बायकोला मनवायला तो वापर, कळला काय? भावा जरा वर बघ वर बघ, तुझ्याकडेच बघते ती. असं म्हणून ते प्रतिबिंब जीवाला वर बघायला सांगत असते. जीवा नंदिनीला हाय करत असतो आणि मी येऊ का असं विचारत असतो. नंदिनी लगेच आत निघून जाते. जीवा म्हणत असतो, अरे देवा हिचा राग शांत होईल ना रे. त्यानंतर तो समोर बघतो तर त्याचं प्रतिबिंब गायब झालेलं असतं. जीवा म्हणतो, दोघांनीही कल्टी मारली, परंतु मी कल्टी मारणार नाहीये, कारण मला माहिती आहे माझा प्रश्न सुद्धा नंदिनी आहे आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा नंदिनी आहे. आणि हो यावरचं सोल्युशन सुद्धा मला नंदिनीच देणार. असं म्हणून जीवा आय लव्ह यू म्हणत असतो. दुसरीकडे मानिनी काव्याला म्हणत असते, सॉरी हा बाळा, तुला इकडे गेस्ट रूम मध्ये राहावं लागतंय. अर्थात काही महिन्यांपूर्वी मी स्वतःच तुला इथे राहायला लावलं होतं. काव्या म्हणत असते, काकू नका ना एवढं वाईट वाटून घेऊ. हे बघा त्या गोष्टींमुळे एक चांगली गोष्ट तर घडली आहे ना काकू, आणि त्यामुळे मला कळलं ना की मला देशमुखांची किती ओढ वाटते. आणि हो माझी या घरात एंट्री होणं मस्ट होतं, जी मी केलेली आहे. आता तुम्ही बघा या गेस्ट रूम पासून बेडरूम पर्यंतचा प्रवास ही काव्या कशी करते ते. मालिनी म्हणते, मला खरं तर वाटलं होतं की पार्थ भरपूर विरोध करेल, पण तसं फार काही बोलला नाही तो. म्हणजे त्याला मान्य आहे तुझं इथे येणं. काव्या म्हणते, बाय द वे एक सांगायचंच राहिलं तुम्हाला, माझ्याकडे एक सुपर पॉवर आली आहे मालिनी काकू. मालिनी म्हणते, काय असते ती? काव्या म्हणते, दिव्य दृष्टी. मालिनी म्हणते, काय आहे ती दिव्य दृष्टी? काव्या म्हणते, मी मला जे बोलायचे ना ते देशमुखांना अगदी व्यवस्थित कळायचं. अगदी तसंच आता तिकडे बसून पार्थ देशमुख काय करत असतील ते मी इथे बसून सांगू शकते, बघू शकते. मालिनी म्हणते, खरंच की काय? काव्या म्हणते, येस. मालिनी म्हणते, सांग बरं पार्थ आता काय करत असेल? यावर काव्या म्हणते, आता ते माझ्या स्केच समोर उभे असतील, माझ्याशी बोलायचं नाही आहे ना त्यांना, म्हणून स्केच बरोबर गप्पा मारत असतील. इकडे पार्थ काव्याचं स्केच हातामध्ये घेऊन म्हणत असतो, तुम्ही समोर आलात की सगळं आठवतं मला. तो दिवस, ती रात्र, लग्न झाल्यानंतर आपल्या नात्यातून सुटण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न आणि मी माझ्या प्रेमाच्या शब्दा घालून ची केलेली अडवणूक, सगळं आठवतं मला. आणि आठवलं की स्वतःचीच लाज वाटते. का आलात तुम्ही? पुढे काव्या म्हणते, आता पुरेशी चिडचिड करून झाली असेल. आता देशमुख शांत होतील, स्केच मधल्या माझ्याकडे बघतील आणि माझ्या स्केचवरून अलगद हात फिरवतील. पार्थ काव्याच्या स्केचवरून हात फिरवत असतो आणि म्हणत असतो, जे काही झालंय यावरून तुम्हाला कोणी काही बोललेलं मला अजिबात आवडणार नाही. मालिनी म्हणत असते, सॉलिड, काय मस्त आहे हे. ही तुझी दिव्यदृष्टी जर मला मिळाली तर किती मज्जा येईल. असं म्हणून दोघी हसत असतात. मालिनी पुढे म्हणत असते, म्हणजे बघ ना विक्रम आता कुठे आहेत आणि माझ्यापासून लपवून काय खातायत हे मला कळेल ना. मालिनी म्हणते, चला म्हणजे अर्धी लढाई तर जिंकली आपण. यावर काव्या म्हणते, नाही काकू,
लढाई तर आता सुरू झाली आहे, बोका आणि मांजरीच्या प्रेमाची. आणि आत्ता तर पार्थ देशमुखांचं मन मला जिंकायचंच आहे. मालिनी म्हणते, चला म्हणजे तुझं मिशन सेट आहे. यावर काव्या हो असं म्हणते. मालिनी म्हणते, तिथे माझं दुसरं कार्ट काय दिवा लावत बसलाय काय माहीत. यावर काव्या म्हणते, जीवा ना, आपण कॉल करूया त्याला सरळ, बघूया आपण तो काय करतोय ते. असं म्हणून काव्या जीवाला कॉल करते. जीवा इकडे कॉल रिसीव करतो. त्यानंतर मालिनी जीवाला विचारत असते, काय जीवा भाऊ कसं चाललंय. यावर जीवा म्हणत असतो, एकदम बेस्ट चाललंय. आणि मोहिते मोहिते म्हणजे एकदम बेस्ट जंगी स्वागत. अगं काय प्रेमाने घेतलंय मला घरात. यावर मालिनी म्हणते, हो का, मग तू काय असं ऊन खायला बाहेर बसलायस. जीवा म्हणतो, अगं नंदिनीची आई आहे ना, घरात बसलो ना की सतत खायला आणून देते. तुला सांगतो, पुरी भाजी, गाजरचा हलवा, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, विचारू नकोस ग, खाऊन खाऊन ना पोट फुटायची वेळ आली आहे माझी. काव्या आणि मानिनी एकत्रच म्हणतात, वा वा वा, झालं आता खरं काय ते बोल. जीवा म्हणतो, आईने प्रेमाने घरात घेतलं होतं, पण त्यानंतर तो काव्याजवळ बोट दाखवत म्हणतो, हिचा बाप. काव्या जोरानेच ओरडते. यावर जीवा म्हणतो, नाही बाबा, परमपूज्य पिताजी, त्यांनी ढकललं अगं मला, पडलो मी. हे ऐकून मालिनीला खूप टेन्शन येतं. मालिनी म्हणत असते, जीवा मी बोलते धनंजय भाऊजींशी, मी कॉलच करते त्यांना. जीवा म्हणतो, ए आई प्लीज असं काही करू नकोस, ही माझी लढाई आहे, ती मला लढू देत. मालिनी म्हणते, बरं तू काळजी घे रे बाबा, आणि तुला काहीही लागलं ना तरी सुद्धा तू फोन कर प्लीज. काव्या म्हणते, आणि प्लीज झेपलं नाही ना तर परत मागे ये, म्हणजे दुसरा काहीतरी मार्ग काढूया आपण. जीवा म्हणतो, अजिबात नाही, मी आत्ता परत येईन, ते माझ्या बायकोचा नंदिनीचा हात धरूनच. त्यानंतर नंदिनी तेथे येते. जीवा म्हणतो, ए नंदिनी इथे आली आहे, मी तुम्हाला नंतर कॉल बॅक करतो. असं म्हणून जीवा फोन कट करत असतो. काव्या लगेच ओके ऑल द बेस्ट असं म्हणते. ती जीवाजवळ जाते. जीवा तिला, हाय कुठे चालली आहेस असं विचारतो. नंदिनी म्हणते, गेले 3 तास तुम्ही इथे बाहेर आहात, काय करताय तुम्ही इथे. जीवा म्हणतो, तुझा बरं लक्ष आहे. नंदिनी म्हणते, तुम्ही मला असं जबरदस्तीने मिळवू शकत नाही जीवा. जीवा म्हणतो, अगं पण मी तुला आणि बाबांना इथे प्रेमाने जिंकायला आलोय, ते सिनेमामध्ये नाही का. यावर नंदिनी म्हणते, स्टॉप इट, हा सिनेमा नाही आहे, हे खरं जग आहे, डोळे उघडा आणि नीट बघा ना जरा. 3 तास झालेत तुम्ही इथे आलात आणि माझं जगणं नकोसं करून टाकलंय तुम्ही. तुम्हाला काय वाटलं असं छान छान वागून, कॉलर उडवून, चुटक्या मारून माझ्या आईला इम्प्रेस कराल. तुम्ही कूल वागाल आणि सगळं काही ठीक होईल. जखमा भरायला आणि आशा रुजायला वेळ लागतो जीवा, आणि ती आशा तर मी केव्हाच हरवून बसली आहे. तुम्हाला पण सांगते, उगाच आस लावून बसू नका. माझं उत्तर नाही असंच आहे. आणि हो, माझे बाबा माझ्या बाबतीत खूप सेन्सिटिव्ह आहेत. उगाच ते तुम्हाला काहीतरी बोलतील, काहीतरी करतील, आणि ते मी सहन करू शकणार नाही. त्यामुळे प्लीज मी हात जोडते, तुम्ही प्लीज इथून निघून जा. जीवा म्हणतो, तुला घेतल्याशिवाय मी इथून कुठेही निघून जाणार नाहीये. त्यामुळे तुला जर असं वाटत असेल की मी इथून निघून जावं तर तुला माझ्यासोबत यावं लागेल. नंदिनी म्हणते, पालथ्या गडावर पाणी आहे तुमच्याशी बोलणं म्हणजे. असं म्हणून नंदिनी जात असते. जीवा म्हणतो, सांग ना कुठे चालली आहेस, जोडीने जाऊयात. नंदिनी म्हणत असते, आनंद निवासला जाते. खुश. जीवा म्हणत असतो, ए मग मी तुला बाईकवरून सोडू. नंदिनी म्हणते, काही नको, जगात रिक्षा नावाची कमाल गोष्ट आहे. जीवा म्हणतो, ए मग मी रिक्षावाला बनून येऊ का, जसं मागच्या वेळी आलो होतो. जीवाने असं म्हटल्यानंतर नंदिनीला जीवाबरोबरचे काही क्षण आठवत असतात. जीवा म्हणत असतो, तेव्हा मी रिक्षावाला बनून आलो होतो, परंतु तुला कळलं सुद्धा नव्हतं. नंदिनी म्हणते, का कळलं नव्हतं, सगळं कळलं होतं. नंदिनी म्हणते, मी दिलेलं घड्याळ घालून रिक्षावाला झाला होतात ना तुम्ही, फक्त बोलले नाही पण कळलं होतं. आता वाट सोडणार आहात का माझी. एवढ्यातच जीवा म्हणतो, ऐक ना, जा तू आनंद निवासला, मी तिकडे सगळ्यांना फोन करून सांगेन. यावर नंदिनी म्हणते, खबरदार, तुम्ही इथे आलात आणि तुम्हाला घरात घेतलं नाहीये, याची जर तुम्ही रिक्षा फिरवली ना तर याद राखा. असं म्हणून नंदिनी तेथून निघून जाते. जीवा म्हणत असतो, काय बाई आहे म्हणे रिक्षा फिरवू नका. मी कशाला रिक्षा फिरवू, इथे माझ्या प्रश्नांची रिक्षा उत्तरापर्यंत पोहोचत नाहीये, आणि का म्हणून मी रिक्षा फिरवू. त्यानंतर जीवाच्या लक्षात येतं. जीवा लगेच म्हणतो, येस, उत्तर मिळालं. माझ्या चकाचक बाईकडून माझ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळालं. माझ्या राहण्याचा आणि चकाचक बाईला मिळवण्याचा प्रश्न सुटला. मानेने इकडे काव्याला समजावत असते, काव्या, पुढच्या काही दिवसांमध्ये पार्थ तुला जर काही वेडवाकडं बोलला तर मनावर घेऊ नकोस हा प्लीज.
यावर काव्या म्हणते, नाही काकू, मला काहीही वाईट वाटत नाहीये. हो, तुम्हाला खरं सांगू, देशमुखांना ऑलरेडी वाईट वाटलंय, त्यामुळे मला वाईट वाटून चालणार नाही. दोघेही हर्ट झालेत, दोघांनाही वाईट वाटलंय. असं झाल्यावर संसार कसा होईल? आणि माझं वाईट वाटून घेणं वगैरे करून झालंय हो काकू. आता मिशन एकच, मिशन लग्नासाठी काय पण. आणि तुम्हाला माहिती आहे, मी अशी एक गोष्ट करणार आहे ज्याने देशमुखांना माझ्या मनातलं सगळं सांगू शकेन. ते इरिटेट होतील, पण तरीसुद्धा मी माझ्या मनातलं सगळं सांगू शकेन, अगदी कधीही, केव्हाही आणि हवं तेवढं. मानिनी म्हणते, म्हणजे नक्की काय करणार आहेस तू? तेवढ्यात तेथे आशा येते. मानिनी आशाला विचारत असते, आशा कुठे चालली आहेस? आशा म्हणते, जीवादादांच्या रूमची साफसफाई करायला. मानिनी म्हणते, अगं जीवाने तुला काय सांगितलंय लक्षात आहे ना? त्याच्या कोणत्याही वस्तू इकडे तिकडे करू नकोस. आशा म्हणते, हो, माझ्या चांगलंच लक्षात आहे. आशा जीवाच्या रूममध्ये येते आणि म्हणते, जीवादादाने सांगितल्याप्रमाणे फक्त रूमची साफसफाई करते, इकडचं तिकडे काहीही करत नाही. त्यानंतर आशा जीवाचे पडलेले कपडे बघते आणि म्हणत असते, कपडे तर लॉन्ड्रीला दिलेच नाहीत. आणि ती ते कपडे लॉन्ड्रीला द्यायला उचलते. त्या कपड्यांमधून एक चाक खाली पडतं. आशा म्हणत असते, कसलं चाक आहे हे? मानिनी वहिनींना सांगू का? पण नको बाबा, जीवादादाने सांगितलंय कोणत्या वस्तूला हात नाही लावायचा. द्यायची त्यांना आणि व्हायचं काहीतरी. त्यापेक्षा मी इथेच ठेवते. कपाटात ठेवू का? नको नको, कपाटात नको, कपड्यांना तर हातच नको लावायला. त्यानंतर आशा तेथे एका बाजूला ते चाक ठेवून देते. दुसरीकडे वसू आत्याने आपली बॅग खोललेली असते. एवढ्या तेथे रम्या येते. रम्या आपल्या आईला ओरडत असते. रम्या म्हणत असते, अगं कोणी पाहिलं तर? यावर वसू आत्या म्हणत असते, अगं या सर्व वस्तूंची विल्हेवाट कशी लावायची याचाच विचार करत होते. वसू आत्या म्हणत असते, ती आशा आहे ना, कधीही आपल्या रूममध्ये येत असते. कधी म्हणे चादरी चेंज करायच्या आहेत, कधी म्हणे बाथरूम धुवायचं आहे. हे ऐकून रम्या म्हणते, मग अगं सांगायचं ना तिला की तू हे नको करूस, आम्ही आमचं करतो म्हणून. वसू आत्या म्हणते, आणि तसंही मी त्या चोमड्या आशाला जर म्हटले ना की आमच्या रूममध्ये येऊ नकोस म्हणून, तर त्या मानिनीचे अँटेना ऑन होतील. मग काय करायचं? तिला जर संशय आला आणि तिने जर का हे आपल्याजवळ बघितलं आणि डॉट्स जोडले तर? वसू आत्या आणि रम्याचं हे बोलणं चालू असतानाच तेथे काव्या येते. काव्याला बघून दोघेही खूप घाबरतात. नंदिनीचे बाबा वॉचमनला म्हणत असतात, हा फोटो नीट बघ, हा जीवा देशमुख, हा माझ्या मुलीच्या मागे लागलाय. ह्या माणसाला घरात शिरू द्यायचं नाही. आता बाहेर गेलाय, पण माझी खात्री आहे हा चिकट माणूस इथे कधीही येईल. त्याच्यावर लक्ष दे. कळतंय ना तुला? सगळं कळलेलं आहे मला मालिक. एवढा मराठी मला चांगला येतो. तुम्ही फिकर नाही करो. या लौंड्याला आपल्या इलाक्याच्या आजूबाजूला पण घुमू देणार नाही. ह्याला असा कंटाप देणार आहे मी, ह्याला ह्याची नानी याद येणार आहे. तुम्हाला माहीत नाही साहेब, पण आमच्या इलाक्यामध्ये या गुड्डूला अख्खा मोहल्ला घाबरतो, पिंकी कसम. वॉचमन असं बोलत असतानाच कुत्रा जोरजोराने भुंकू लागतो. तो वॉचमन लगेचच नंदिनीच्या बाबांना घट्ट मिठी मारतो. नंदिनीचे बाबा म्हणतात, आणि हा गुड्डू कुत्र्याला घाबरतो. वॉचमन म्हणत असतो, नाही नाही, वैसे नाही मालिक. त्यानंतर नंदिनीचे बाबा आत निघून जातात. थोड्या वेळाने जीवा आत येतो. गुड्डू जीवाला मागूनच पकडतो. जीवा म्हणत असतो, ए तू कोण आहेस? गुड्डू म्हणत असतो, मी या घराचा नवा वॉचमॅन गुड्डू. तो वॉचमन जीवाला बाहेर जायला सांगत असतो, परंतु जीवा त्या वॉचमनला म्हणत असतो, अरे भाई तू कमाल बोलतोस हा, आणि तुझं नावसुद्धा छान आहे गुड्डू. वॉचमन म्हणत असतो, चांगला आहे? जीवा म्हणतो, हो चांगला. वॉचमन म्हणत असतो, अरे माझ्या बाबूजीने ठेवलाय. जीवा म्हणतो, तुझ्या बाबूजींनी तुझा नाव चांगला ठेवलाय. असं म्हणून जीवा वॉचमनच्या पाठीवर एक फटका मारतो. जीवा त्या वॉचमनला म्हणत असतो, तुझं नाव सॉलिड आहे. त्यानंतर जीवा आपली ओळख सांगतो, बाय द वे मी जीवा. वॉचमन जीवाला म्हणत असतो, तू माझ्याशी गोड गोड बोलून माझ्याशी दोस्ती करायला बघतोयस, पण लक्षात ठेव हा गुड्डू तुझ्या बोलण्यामध्ये फसणार नाही आहे. आमचे जे धनंजय साहेब आहेत ना, त्यांनी तुला बाहेर जायला सांगितलं आहे. जा, इथून बाहेर निघून जा. असं म्हणून वॉचमन जीवाला बाहेर काढत असतो. वॉचमन जीवाला म्हणत असतो, तुला ज्या पोरीबिरी पटवायच्या आहेत ना, त्या घराच्या बाहेर पटवायच्या. इकडच्या पोरींना बघायचं नाही, वरना पिंकी कसम मला दंडा उचलायला लागणार. जीवा म्हणतो, अरे भाई काय बोलतोयस? अरे आपण सुद्धा सॉलिड लाठीकाठी खेळतो, होऊन जाऊ दे की. त्यानंतर तो वॉचमॅन जीवाला बाहेर काढत असतो. जीवा म्हणत असतो, जीवा त्या वॉचमॅनला म्हणत असतो, लग्न झालंय का तुझं? हे ऐकून वॉचमॅन रडायला लागतो.
जीवा म्हणतो, तुला सांगतो लग्न ही रडवायला लावणारीच गोष्ट आहे. त्यानंतर तो वॉचमन तेथून बाजूला जातो. जीवा म्हणत असतो, अरे गुड्डू कहा जा रहे हो? वॉचमन म्हणत असतो, चाय लाने. जीवा म्हणत असतो, अद्रक थोडा ज्यादा डालना. काव्या इकडे वसू आत्याच्या रूममध्ये आलेली असते. काव्याला बघून रम्या त्या बॅगवर बसते. काव्या म्हणत असते, अगं ये बिघडलेलं घड्याळ, त्या बॅगवर का बसलीयस? रम्या म्हणत असते, तू मला बिघडलेलं घड्याळ म्हणतेस? काव्या म्हणते, हो. काव्या म्हणते, बिघडलेल्या घड्याळाला काटे असतात, पण वेळ ते बरोबर दाखवतं का? नाही, चुकीची वेळ दाखवतं. तुझं ना अगदी तसंच झालंय रम्या. तुझी वेळ चुकली रम्या. आणि तुला सांगू, तुझ्याकडे बघून मला काय आठवतंय ते? रम्या म्हणते, काय? काव्या म्हणते, आमच्या गावी म्हणजे बाबांच्या गावी साताऱ्याला अशी पाण्यात डुंबत असतात, अशाच बसलेल्या असतात फक्कल मारून. असं म्हणून काव्या जोरजोराने हसत असते. रम्या आपल्या आईला म्हणत असते, आई तू तरी सांगशील का हिला काहीतरी? काव्या म्हणते, मी इथे तुम्हाला शुभंकरोती म्हणायला बोलवायला आले होते, देवाजवळ जरा चांगली बुद्धी मागायला. नंदिनी घरी येते. नंदिनी वॉचमनला म्हणत असते, तुम्ही गुड्डू का? वॉचमन हो असं म्हणतो. नंदिनी म्हणते, हां बाबा बोलले होते तुमच्याबद्दल. त्यानंतर नंदिनी जीवाबद्दल वॉचमनला विचारत असते. त्यानंतर नंदिनी पुन्हा पुन्हा विचारत असते. नंदिनी म्हणत असते, तो जीवा कुठे गेला? वॉचमन म्हणत असतो, वो जीवा वो तो कब का 9-2-11 हो गया. नंदिनी म्हणत असते, म्हणजे जीवा गेले इथून? वॉचमन म्हणतो, जमाना हो गया. नंदिनी म्हणते, बरंच झालं, असंही मला त्यांनी इथून जायलाच हवं होतं. एवढ्यातच जीवा जोरानेच नंदिनी ये ना असं म्हणतो. जीवा समोर रिक्षा घेऊन उभा असतो. जीवाने छान अशी रिक्षा सजवलेली असते. रिक्षावर नंदिनी ये ना असं लिहिलेलं असतं. रिक्षाच्या एका साईडला जीवांदिनी असंही लिहिलेलं असतं आणि रिक्षामध्ये सगळीकडे जीवा आणि नंदिनीचे फोटो चिपकवलेले असतात. जीवा खाली उतरतो आणि नंदिनी ये ना हे गाणं म्हणत असतो आणि त्याचबरोबर तो डान्सही करत असतो. नंदिनी यावर म्हणत असते, स्टॉप इट, हे काय आहे सगळं? तुम्ही रिक्षा कसे काय घेऊन आलात इथे? जीवा म्हणत असतो, एक मिनिट, एकतर ही रिक्षा नाही आहे. तुझं नाव कसं? नंदिनी आहे ना? तसं हिचं नाव डार्लिंग आहे. त्यानंतर जीवा म्हणत असतो, ये ना बघ तरी माझ्या डार्लिंगकडे, कशी वाटली माझी डार्लिंग? नंदिनी रिक्षामध्ये आत डोकावून बघत असते. सगळीकडे जीवाने नंदिनी आणि जीवाचे फोटो लावलेले असतात. हे सगळं बघून नंदिनीला खूप छान वाटत असतं. जीवा म्हणत असतो, फक्त एवढंच नाही आहे असं म्हणून जीवा त्यावर लिहिलेलं चकाचक बाई हे नावसुद्धा नंदिनीला दाखवत असतो आणि म्हणत असतो, कशी वाटली माझी चकाचक बाई? या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, पार्थ काव्याला म्हणत असतो, का आलात तुम्ही? मला कुणाचीही गरज नाही आहे, जा इथून. नंदिनी इकडे जीवाला म्हणत असते, आत्ताच्या आत्ता तुमचं दुकान बांधा आणि निघा बघू इथून. असं म्हणून नंदिनी निघून जाते. यावर वॉचमन म्हणत असतो, मला असं वाटतंय त्यांचं तुमच्यावर प्रेम नाही आहे. यावर जीवा म्हणतो, तिचं माझ्यावर प्रेम असेल तर ती वळून बघेल. असं म्हणून जीवा म्हणत असतो, पलट ग चकाचक बाई. नंदिनी थोडं पुढे जाते आणि ती मागे वळून बघते. जीवा जोरानेच पलटली असं म्हणून उड्या मारत असतो. त्याला खूप आनंद झालेला असतो.